तापी नदीपात्रात सर्रास सुरू असलेल्या नियमबाह्य वाळू उत्खननाच्या तक्रारी जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवारे यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप तसेच महसूल विभागाच्या पथकाने तापी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर संयुक्त कारवाई केली। या कारवाई दरम्यान वाळू उत्खननासाठी वापरण्यात येणारे पोकलेन मशीन, वाळू उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या बोटी, वाळू वाहतूक करणारे डंपर तसेच डिझेल साठवण्यासाठी ठेवलेले ड्रम आदी साहित्य जप्त करण्यात आले। अमळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिली। तापी नदीच्या पात्रामध्ये सावखेडा गावाच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी अवैध उत्खनन वाळूचं होत आहे आणि त्या ठिकाणी काही डिझेलचा साठा केलेला आहे अशी माहिती आमचे पोलीस अधीक्षक जळगावचे त्यांना मिळाली होती। त्याप्रमाणे साहेबांनी आम्हाला आदेश दिला त्या ठिकाणी जाऊन छापा मारा। त्याप्रमाणे मी स्वतः आणि आपल्या चोपडा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक आणि स्टाफ असे म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो। त्या ठिकाणी जवळपास पोकलिंग मशीनच्या सहाय्यानं वाळूचा उत्खनन होत होतं। काही यांत्रिक बोटी त्यांनी तयार केलेल्या आहेत सक्शन करून, त्या सहाय्यानं पण उत्खनन चालू होतं। बरेचसे त्या ठिकाणी मोठ्या गाड्या, डंपर चालू होतं। त्या ठिकाणी आम्हाला डिझेलचा साठा केलेला पण दिसून आला। तर 2 टप्प्यात ती कारवाई झाली आहे। एक म्हणजे जे त्यांनी बेकायदेशीररित्या ते डिझेलचा साठा केला होता त्याच्याबद्दल अत्यावश्यक वस्तू अधिनियम कायद्याखाली आम्ही वेगळा गुन्हा दाखल केलेला आहे आणि वाळू उत्खनन जे बेकायदेशीर होत होतं त्या अनुषंगानं सध्या तहसीलदार अमळनेर आणि हे कारवाई करत आहेत। काही मुद्देमाल वगैरे जप्त केलेले आणि कुणाला काही ताब्यात अटक करण्यात आली आहे की साधारण त्या ठिकाणाहून आम्ही 10 पोकलेन मशीन, 13 त्या सक्शन करणाऱ्या बोटी आणि 6 ते 7 अशी मोठी डंपर असा त्या ठिकाणी आम्ही म्हणजे तहसीलदार अंबळे यांनी तो मुद्देमाल जप्त केलेला आहे। त्यांची दंडात्मक कारवाई आणि काय गुन्हे दाखल करायची प्रक्रिया अजून सुरू आहे।